नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. खरीफ पीक विम्याची स्थिती घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने कशी तपासायची हे आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. शेतकरी बांधवांसाठी हा एक खूप मोठा प्रश्न असतो नाही का? अर्ज तर भरला, पण आता पुढे काय? विमा मंजूर झाला की नाही? ही जी एक सततची चिंता लागून राहिलेली असते ना, ती आता दूर होऊ शकते. कारण ही माहिती मिळवणं आता खरंच खूप सोपं झालंय. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय हे माहितीये? ह्यासाठी कुठेही जायची गरज नाहीये किंवा कोणाला विचारायचीही गरज नाही. या माहितीचा उद्देशच हा आहे की प्रत्येकाला स्वतःच्या मोबाईलवर आपल्या विम्याची स्थिती पाहता यावी. चला तर मग या प्रक्रियेमधल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. ते म्हणजे योग्य सरकारी वेबसाईटवर जाणं. हे नाव आणि पत्ता नीट लक्षात ठेवायचं आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी pmfby.gov.in हीच एकमेव अधिकृत वेबसाईट आहे. म्हणजे कोणत्याही चुकीच्या किंवा बनावट वेबसाईटवर जायचं नाही, फक्त आणि फक्त pmfby.gov.in. बरं, आता आपण योग्य वेबसाईटवर तर आलो. यानंतर आतमध्ये प्रवेश कसं करायचा, म्हणजे लॉग इन कसं करायचं, ते आता पाहूया. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे बघा. वेबसाईट उघडल्यावर समोरच फार्मर कॉर्नर असं लिहिलेलं दिसेल. बस त्यावर क्लिक करायचं. मग शेतकऱ्यांसाठी लॉग इन हा पर्याय निवडायचा. आता काय तर जो मोबाईल नंबर आपल्या पॉलिसीशी जोडलेला आहे तो टाकायचा. स्क्रीनवर एक कोड दिसेल, तो जसाच्या तसा भरायचा आणि OTPसाठी विनंती करायची. मग मोबाईलवर जो OTP येईल तो टाकला की झालं, लॉग इन पूर्ण. ठीक आहे, तर आता आपण पोर्टलमध्ये यशस्वीरित्या लॉग इन केलेलं आहे. यानंतरची पुढची पायरी म्हणजे आपल्या विशिष्ट पॉलिसीची माहिती शोधणं. लॉग इन झाल्यावर समोर एक डॅशबोर्ड उघडेल. तिथे आपल्या खरीफ 2025 सालची पॉलिसी शोधायची. पॉलिसीच्या तपशिलाच्या बाजूला म्हणजे उजवीकडे स्क्रोल केल्यावर एक पहा किंवा इंग्रजीत व्ह्यू नावाचं बटन दिसेल. फक्त त्यावर क्लिक करायचं आहे. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. कारण इथेच आपल्याला कळणार आहे की आपल्या विम्याची नेमकी स्थिती काय आहे आणि त्याचा अर्थ काय होतो. आता इथे ना 2 गोष्टी दिसू शकतात. एक म्हणजे स्थिती कॅल्क्युलेशन अवेटेड अशी दिसेल आणि रक्कम 0 असेल. याचा सरळ अर्थ आहे की आपल्या दाव्यावर अजून प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे थोडी वाट पाहावी लागेल. पण जर स्थिती अप्रूव्ड अशी दिसली तर अभिनंदन. याचा अर्थ विमा मंजूर झाला आहे आणि तिथे नुकसानीची टक्केवारी किती आहे व किती विमा रक्कम मंजूर झाली आहे हे सगळं स्पष्टपणे दिसेल. आणि हो, सगळ्यात आनंदाची बातमी ही की जी रक्कम आपल्याला पोर्टलवर मंजूर झालेली दिसते तीच रक्कम थेट आपल्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा होणार आहे. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. या प्रक्रियेचं नेमकं महत्त्व काय आहे ते पुन्हा एकदा समजून घेऊ. बघा, या सोप्या प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा काय आहे तर अनिश्चितता कमी होते. कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. थेट आणि स्पष्ट माहिती मिळाल्यामुळे एक प्रकारचं नियंत्रण मिळतं, एक दिलासा मिळतो. खरं तर ही फक्त एक सुरुवात आहे. जरा विचार करा की अशा प्रकारचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांचं आयुष्य आणखी कोणकोणत्या मार्गांनी सोपं आणि अधिक सक्षम बनवू शकतं, यावर नक्की विचार करायला हवा. पीक विमा मोबाईलवर स्टेटस चेक करण्याचा संपूर्ण माहिती आहे. इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.